नमस्कार राम राम मंडळी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला होम टूर करवणार आहे. तर या मंडळी, सगळ्यात पहिला आहे हा हॉल. आणि ही पाहुणे मंडळी आलेली आहेत. तर सुदैवाने आज रक्षाबंधन पण आहे. तर तुम्हाला सगळ्यात स्टार्टिंग दाखवते डायनिंग टेबल, कारण छाया किचन अँड ब्लॉग आहेत त्याच्यामुळे. तर हे आहे माझं डायनिंग टेबल. जेवण काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते. तर या मंडळी इकडे अजून, तर बघा हे आहे शोकेस मी बनवून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये साईडलाच मी मंदिर बनवलेलं आहे, जेणेकरून मला इतकं छान वाटतंय ना. अगदी मस्त आणि मजेशीर आहे, खूप छान. तर आणि हे बघा हॉल. आणि ते पाठीमागे पण गॅलरी खूप छान आहे. आणि मला झाडांची खूप हौस म्हणून मी हे झाडं 4च घेऊन आली आणि तुळशी वृंदावन एक घेऊन आलेली आहे. एक मिनिट बघा, हा आहे सोफा. तर पाहुणे मंडळी जमा झालेत त्याच्यामुळे तुम्हाला थोडस वाटेल की हा कमी आहे जागा करून, तसं तर खूप छान आहे. आणि छाया किचन अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या आपलं किचन बघूया. हे बघा, हे आहे किचन. तर स्वयंपाक सगळा झालेला आहे मस्त असा, खूप छान पैकी. इथे आम्ही जेवण बनवतो आणि इथे भांडे वगैरे घासायचं आहे. आणि इकडे बघा पर्सनल खूप छान अशी जागा आहे, जेणेकरून मी इथे ठेवलेला आहे फ्रीज. आणि इथे आहे वॉशिंग मशीन. तसा पसाराचा थोडा रगाडाच आहे, 2-3 दिवस अजून जाईल त्याच्यामध्ये. तर तुम्हाला मी दाखवते आता बेडरूम. या मंडळी, तर हे आहे बेडरूम. खूप छान आहे बघा. हा बेड घेतलेला आहे मी, खूप छान. आणि एवढी मला हौस होती तेवढी हौस माझी पूर्ण झालेली आहे. इथे बाबा बसलेले आहेत. इथे पण खूप छान गॅलरी आहे. हे पण पडदे मी नवीन घेतलेले आहेत. तर बघा, ही पण गॅलरी आहे बेडरूम मध्ये. खूप छान लोकेशन आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते मास्टर बेडरूम. तर चला, आणि टॉयलेट पण आहे ह्या बेडरूमच्या समोर, टॉयलेट पण आहे, तुम्हाला मी दाखवते. या, हे बघा, हे आहे बाथरूम. तर सध्या घरपूस वगैरे हे ते काम चालूच आहे. अजून सगळं सेट करायचंय, त्याच्यामुळे तुम्ही लगेच जजमेंट लावू नका की घरामध्ये पसारा पडलाय. दुसरी गोष्ट अशी की आज रक्षाबंधन आहे आणि ताईचा ब्लॉग आम्हाला आम्हाला आजच शूट करायचा होता. तर शूट करायचं म्हटलं तर थोडा वेळ लागला तिथपर्यंत. पाहुणे मंडळी आले, आता पाहुणे मंडळी आले तरी पण आम्ही ब्लॉग शूट करतोय. ऍक्च्युली किचन तर तुम्ही बघितलंच आहे. आणि बेडरूम, डबल बेडरूम रूम आहे हा, म्हणजे डबल बेडरूम फ्लॅट आहे. 2 BHK फ्लॅट आहे. एक बेडरूम तुम्ही बघितलाय. आता हा दुसरा बेडरूम जो आहे तो आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम अतिशय मोठा आहे, खूप भारी असा आहे. इथे बसलेली आपली आई, तिची चालली आहे तयारी. रक्षाबंधन गोरी पान आई आपली बसलेली इथे. आई हसते बघा. आणि इकडे पण बघा, गोरीच आहे, गोरीच आहे मी. गोरीच आहे, गोरीच आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आईबद्दल. आई त्या दिवशी गेली होती एका कार्यक्रमाला. बऱ्याच वर्षानंतर गेली होती. तर आईला तिची खूप जुनी मैत्रीण भेटली. तर ती जुनी मैत्रीण आईला हे बोलत होती की अहो ताई, तुम्ही पहिल्या किती सुंदर दिसायच्या हो. तर आईने लगेच डायलॉग मारला, मी आता पण सुंदरच दिसते. तर आई खरोखर सुंदर दिसते आमची. आणि पूर्वीचे फोटो आहेत काही आईचे, ते बघितल्यानंतर असं वाटतं खरोखर एखाद्या जुन्या पिक्चर मधली हिरोईनच आहे की काय. लाईट लावतो 1 मिनिट. ताई कशी आहे माहितीये, जरा गडबडीमध्ये आहे, त्याच्यामुळे तिला शब्द सुचत नाहीत बोलायला, म्हणून मी थोडस सुरुवात केलेली आहे. हा आहे ताईचा मास्टर बेडरूम. आणि खरोखरच मास्टर आहे, खरोखरच भारी, खूप मोठा. हे वॉर्डरोब आहे. हे वॉर्डरोब ओपन केल्यानंतर कपडे लावले, तुम्ही पसारा बघू नका. थोडं अजून आम्हाला करायचंय सगळं. आताशी 3 दिवस झाले ताईला इकडे येऊन. त्याच्यानंतर मग इथे आहे ताईचा मुलगा अभिषेक. त्याच्या पाठीला काहीतरी लागले ते मी काढतो. हा, अभिषेक, ह्याला तर तुम्ही बघितलंच असेल ऑलरेडी. ताईला घाई लागली आहे बाथरूम दाखवायचे. अरे बापरे. हे मास्टर बेडरूमचं बाथरूम आहे. स्वच्छता चांगली आहे पण आमच्या घरामध्ये अतिशय उत्तम असं. अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. बरेच लोक ताई ज्यावेळी आमच्या घरी यायची आणि घरी आल्यानंतर ताई घरी व्हिडिओ काढायचे, तर बरेच असे जळके टोळके लोक होते ना, ते लोक म्हणायचे की अरे तू काय इथंच असते काय, तू काय आईकडेच राहते काय. तर तुमच्या तोंडावर चांगली चपराक मारलेली आहे ताईने. तसं म्हटलं का मंडळी, माझे चाळीमध्ये 4 रूम आहेत, हा, पण ते छोटे छोटे आहेत. anyway. तर आणि मला करायचं माझ्या मोठ्या अरे आपल्याकडे 4 असू दे, 2 असू दे, लोकांना करायचं काय हा प्रश्न होता. आता बरीच लोक म्हणायची की बाबा तू काय आईकडेच पडलेली असते का. तर हे बघा, पडलेली वगैरे लेख करीत नसते कुणाचीच. ते प्रिय असते सर्वांनाच, आपली बहीण, आपली आई. तर कधी पण कमेंट करताना अशा कमेंट कुणालाच टाकू नका की त्याचं मन दुखावलं जाईल. आम्ही सगळ्या गोष्टींचे उत्तर देऊ शकतो, पण आम्ही उत्तर द्यायला तुम्हाला बांधील नाहीये. एनिवे, तर हे आहे वॉकिंग गॅलरी. वॉकिंग गॅलरी म्हणजे
जेवल्यानंतर तुम्हाला जर चालायचं असेल तर तुम्ही घरातच चालू शकता. लांब लचक आहे बघा. वॉकिंग गॅलरीमध्ये ताईने कपडे सुकट टाकलेले आहेत. ही आहे ताईची वॉकिंग गॅलरी आणि ही आहे आपली ताई, सर्वांची लाडकी छायाताई. प्रेमळ अशी छायाताई. तर हा ब्लॉग आम्ही आता जवळपास 5 ते 6 मिनिटाचा शूट केलेला आहे. तर तुमचं भरभरून प्रेम, भरपूर अशा लाईक आणि भरपूर अशा कमेंट याची अपेक्षा आम्ही करतोय. छाया किचन अँड ब्लॉग आणि राजा राणी अँड फॅमिली या दोन्ही चॅनेलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीमागे असेल तर आम्ही लवकरच याच्यापेक्षाही मोठं घर घेऊ. तुर्तास रजा घेतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि रक्षाबंधनच्या सर्वांना, माझ्या भावा बहिणींना हार्दिक 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 शुभेच्छा.